बोलतायत, तमुक काय बोलतायत, हे सुरूच राहणार. कारण मराठी माणूस जरी एकत्र आला असला, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्तानं समजतं, तरी ही जी काय 5-25 टाळकी आहेत त्यांनाही एकत्र आलेले नको आहेत. त्यातले खास करून मिंदे गटाचे लोक, हे जे मिंदे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होतं याच्यामुळे. आणि या भीतीपोटी त्यांना त्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत. चारण्याची भांग मारणे का खूप कल्पना सुचतात, अशी स्वप्न पडतात. तशी त्यांनाही भयंकर स्वप्न पडतात. नाही पण राऊतसाहेब, एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो आहे की तुम्ही आता शिंदे शिवसेनेचा उल्लेख केला. त्यांच्यातल्याही काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाही ते त्यांना काय पडलंय, पण त्यांना काय करायचं आहे. तुम्ही मोदीचे आणि अमित शहाचे झालात ना, कालपर्यंत बाळासाहेबांचे होतात व उद्धव ठाकरेंचे होतात. तुम्ही आता मोदी, शहा आणि फडणवीस झालात ना, तुम्ही तेवढं पुरतं बघा. तुम्ही आमच्यात पडू नका. बोला ना, ही भीतीतून वैफल्यग्रस्त विधानं जी होत आहेत, ही भीतीतून निर्माण झालेली विधानं आहेत. भय आता आमचं काय होणार. त्याच्यामुळे तुम्ही तुमची चिंता करा, तुम्ही मोदींची चिंता करा, अमित शहांची चिंता करा, देवेंद्र फडणवीस यांची चिंता करा, बावनकुळ्यांची चिंता करा, बरं का, गिरीश महाजनची चिंता करा. तुमच्याकडे फार मोठं कार्य आहे. इतक्या लोकांचे बूट तुम्हाला चाटायचे आहेत आणि पुसायचे आहेत. तुम्ही ते करा. तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका, किंवा ठाकरेंचं काय होणार, शिवसेनेचं काय होणार, मनसेचं काय होणार, याची तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही स्वतःचीच चिंता करा. नाही पण राऊतसाहेब, 24 तास उरले आहे. शरद पवार यांनी असं म्हटलंय की त्यांचा काही खाजगी कार्यक्रम आहे, त्यामुळे म्हणजे पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, त्यामुळे ते उपस्थित